नमस्कार मित्रांनो, मी नितेश भगत निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा आपण एका नवीन गोट फार्मच्या व्हिडिओसोबत आलो आहे। हा फार्म इंद्रजित सरांचा आहे, इंद्रजित जगताप सर, ॲट पोस्ट सांगवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। सर प्युअर बीटलमध्ये काम करतात। हा व्हिडिओ आपण सरांच्या फार्मवरती शूट केला आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या फीमेल्स आहेत, बीटलच्या काही मोठ्या फीमेल्स आहेत, गाभण फीमेल्स आहेत, त्यानंतर काही मेल्स आहेत मोठे आणि काही लहान पिल्लं पण आहेत। असेही सगळे सेल्सचा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो नमस्कार, मी नितेश भगत निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इंद्रजित सरांच्या फार्मवरती आहे, ॲट पोस्ट सांगवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। प्युअर बीटलमध्ये सर काम करतायत। 40+ ॲनिमल्स आहेत आणि एक नियर बाय 10 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। तर इंद्रजित सरांकडून आपण पुढची माहिती घेऊया। इंद्रजित सर, ही फिमेल विक्रीसाठी आहे का? हो, फॉर सेलसाठी आहे। हां, सेकंड टाइम प्रेग्नेंट आहे। अच्छा। हां, एक 2 ते 2.5 महिन्याच्या रेंजमध्ये गाभण आहे आता। 2.5 महिने पूर्ण झालेले। आणि ही बीटलमध्ये आहे काय? हां, प्युअर बीटलमध्ये आहे। फेस पण बघू शकता, कानाची लांबी। सेकंड टाइम गाभण आहे फिमेल। दात बघू शकतो का आपण? हो, 4 दात वरती आहे। सेकंड टाइम गाभण आहे? हो, सेकंड टाइम गाभण। हां, आपण कसं नगावरती सेल करतो का सर? नगावरती सेल करतो। नगावरती सेल करतो। हो, ओके, ठीक आहे। अजून कुठले आहेत का सर फिमेल? आहेत ना, आपल्याकडे अजून आहेत फिमेल फॉर सेलसाठी। हिचं काय डिटेल्स आहे? ही 8 दातावरती आहे फिमेल आता। जस्ट 8वां दात लावलेला आहे आणि एक 3 महिन्याच्या रेंजमध्ये गाभण आहे। आणि फेस पण बघू शकता तुम्ही, कानाची लांबी आणि दुधाला खूप छान अशी फिमेल आहे। तरी पण अंदाजे किती लिटर? एक मिनिमम 3 लिटर आरामात दूध देईल। ओके, फिमेल। ओके। आता 3 महिन्याची गाभण आहे। 3 महिन्याची गाभण आहे। आणि आपण ज्या विक्रीला काढल्या त्या सगळ्या गाभणच आहेत का? हो, गाभणमध्ये आहेत। 1-2 फिमेल खालीमध्ये आहेत। ओके, जास्त करून गाभणमध्ये आपल्याकडे फिमेल आहेत आता सेलसाठी। ओके, एक मिनिट हिचं जरा एक पडत। ही तिसरी फिमेल? हां, ही एक फिमेल आहे फॉर सेलसाठी। एक 4 महिन्याची गाभण आहे। सेकंड टाइम गाभण आहे। अच्छा। तुम्ही फिमेलचे क्वालिटी बघू शकता, कानाची लेंथ, फेस पंच, आर्डर बघू शकता। आर्डर पण खूप छान क्वालिटी आहे आणि दुधाला एक 3 लिटरपर्यंत आरामात दूध देईल। ओके, 4 दातवरती आहे। अच्छा। आणि सेकंड टाइम गाभण आहे। ओके, काय साक्षी काय झाली नाही, आता ऑर्डर मोठी होत जाणार। अच्छा। हां, आता जसे दिवस जवळ येतील तसं दुधाने बरंच बरंच जाणार। ठीक आहे, खाली गाभण ही पण। ह्याच्या आधी आपण सर बघितलं त्या सगळ्या ब्लॅक कलर मध्ये होते। कलर मध्ये पण आपल्याकडे फिमेल आहेत अवेलेबल। हां, ही ब्राऊन मध्ये आहे। हां, रेड ब्राऊन आहे आणि व्हाईट आईज आहेत। हां, व्हाईट आईज मध्ये आहे। ही पण एक 2.5 ते 3 महिन्याच्या रेंजमध्ये गाभण आहे। फॉर सेलसाठी आहे। ही पण सेकंड टाइम गाभण आहे। सेकंड टाइम गाभण आहे। ओके। आणि आपण सगळ्या ज्या काय विकणार आहेत त्या नगावरती विकणार आहे? हो, नगावरती फॉर सेलसाठी आहेत।
ही पण फुल ब्लॅक मध्ये आहे. हो, ब्लॅक मध्ये आहे. हां. व्हाईट आईज आहेत. फॉर सेल साठी आहे. हे 3rd टाइम लोडेड आहे. अच्छा, 3rd टाइम लोडेड आहे. एक 2.5 महिन्याच्या रेंज मध्ये गाभण आहे. फॉर सेल साठी आहे. आणि या फिमेल ज्या भरवल्यात त्या आपल्या मेल कडूनच भरवल्या? हो, आपल्या मेल कडून आहेत. मेल एक 43 हाईटचा मेल आहे. 2 मेल आहेत आपल्याकडे. एक दुसरा आहे तो 44 हाईट मध्ये आहे. आपल्या फार्म वरती 2 मेल आहेत, त्यांच्याकडूनच लोड केलेले आहेत. ओके. परत सर एक ब्राऊन कलर. हो, व्हाईट आईज आहेत. हो, व्हाईट आईज. पण ह्या सगळ्या प्युअर बिटल आहेत का सर? हो, प्युअर बिटल मध्ये आहेत. थोडस हे शिंगामध्ये कसं की तारायला किंवा अँगल वगैरे आहे त्याला घासून थोडस शिंगांमध्ये शेप मध्ये चेंज झालेला आहे. नंतर ह्या आपल्या जुन्या ब्लड लाईन मध्ये फिमेल्स आहेत प्युअर बिटल मध्ये. ओके. हिचं काय डिटेल्स आहेत? ही 3rd टाइम लोडेड आहे. एक 2 महिन्याच्या रेंज मध्ये आता गाभण आहे. 2 महिन्याचे गाभण आहे. ओके. हां, ही पण एक फॉर सेल साठी आहे. दुधाला पण खूप छान आहे. शेळी 3 लिटर पर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी आहे. ओके. ठीक आहे. तो लॅक्टेशन इज 2nd. ओके. ही फुल ब्लॅक मध्ये आहे. थोडंसं व्हाईट स्पॉट आहे. हां, व्हाईट आईज आहेत. स्पॉट ठीक आहे. आता काय कलर पॅचेस आता यायला लागलेत. आता म्हणजे कोणते पूर्ण ब्लॅकच्या ह्याच्यामध्ये एवढे कोण हे नाही. आपण सगळ्यात जास्त करून ब्लॅकच ठेवलेले. आधी आता तो ट्रेंडच होता ना आधीचा, पूर्ण ब्लॅकचा. अजून पण बरेच लोकांचे तशीच मागणी आहे, पूर्ण ब्लॅक पाहिजे. ह्याची काय डिटेल्स आहेत सर? 2nd टाइम गाभण आहे. ही पण 2.5 महिन्यामध्ये गाभण आहे. आणि 4 दातावरती आहे. ओके. आणि 2nd टाइम लोडेड आहे. पिल्लाचं बिटलमध्ये कसं असतं सर? 1 पिल्लू, 2 पिल्लं? 2 पिल्लामध्ये आहे. मेल फिमेल वरती डिपेंड आहे. पण जास्त मध्ये 2 मध्ये पिल्लं होतात. पहिल्या किंवा दुसऱ्या वेतामध्ये एक होण्याचे चान्सेस राहतात. जास्त करून एक 1st टाइम लॅक्टेशन मध्ये सिंगल पिल्लो होण्याचे चान्सेस राहतात. ओके. नाहीतर 2 पिल्लं देण्याची कॅपॅसिटी बिटल मध्ये आहे. ओके. आणि मॉर्टिलिटीचं प्रमाण कसं आहे सर? मॉर्टिलिटीचं प्रमाण खूप कमी आहे. तुमचं वॅक्सिन जर वेळेवर असेल तर मॉर्टिलिटी 0 म्हटलं तरी काहीच नाही. ओके. म्हणजे तुमच्या फार्मवरती आता तुम्ही पूर्ण कंट्रोल केलंय. हो. आता मॉर्टिलिटी होतच नाही. आपलं जे वॅक्सिनचं शेड्यूल आहे टाइम टू टाइम शेड्यूल आपण करतोय, त्यामुळे मॉर्टिलिटीचं प्रमाण ओके. ओके. ठीक. सर ह्या शेळीचे काय डिटेल्स आहेत? ही पण आहे एक 2.5 महिन्यामध्ये गाभण आहे. 3rd टाइम गाभण आहे ही. ओके. दुधाची पण कॅपॅसिटी खूप चांगली. स्ट्रक्चर थोडंसं छोटं दिसत असेल तुम्हाला, पण दुधाची कॅपॅसिटी खूप चांगली आहे फिमेलची. पिल्लं देण्याची कॅपॅसिटी आणि हेवी पिल्लं देण्याची कॅपॅसिटी ह्या फिमेलची आहे. आणि फिमेल आपल्या फार्मवरच्याच आहेत. आपण बाहेरून काय आणून सेल करत नाही, विकत आणून काय सेल करत नाही. कारण आपला फार्मचं टोटल किती एक्सपिरियन्स आहे सर? टोटल आपला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स. 9 वर्षाचा आहे. हो. इंद्रज सर, या मेलची डिटेल सांगा ना जरा. काय वय आहे आणि काय हाईटवर आहे? हा ब्रीडर आहे एक 3 वर्षाचा झालेला आहे. आणि खूप ॲग्रेसिव्ह आहे ब्रीडिंगला. हाईट 43 आहे. वजन एक नियर 90 kg, 90 kg मध्ये आहे. ब्रीडिंगला खूप ॲग्रेसिव्ह आहे मेल. आता ज्या आपल्या फिमेल्स आहेत लोडेड, ह्याच मेलकडून गाभा आहेत. ओके. स्ट्रक्चर क्वालिटी खूप छान आहे मेलची. आपण ह्याला विकत घेतला होता का लहान पिल्लू घेऊन आले होते? आपण हे लहान पिल्लू घेतलं होतं. एक 7 महिन्याचा मेल घेतला होता हा. आणि तोच आपण मोठा केलेला आहे. ओके. आणि हा फॉर सेल आहे का सर? हा, फॉर सेल साठी आहे. कुणाला पाहिजे असेल तर मिळून जाईल. ओके. 90 kg. आणि सेम हे पण नगावरतीच विकणार आहे? हो, नगावरतीच आहे.
सर हे लहान पिल्लं पण सेलसाठी आहेत का सर फार्मवरती? सेलसाठी आहेत आपल्याकडे पिल्लं. हां. मेल मध्ये अवेलेबल आहेत आता सध्या. किती मेल आहेत सर पिल्लांमध्ये? आपल्याकडे आहेत 8 मेल आहेत आता स्मॉल मध्ये फॉर सेलसाठी. ओके. हां. आणि काय वय असेल यांचं? हे 3.5 महिन्याच्या रेंजमध्ये आहेत. अच्छा, 3.5 महिन्याच्या रेंजमध्ये. हो. आणि अंदाजे वजन काय असेल यांचं? वजन एक नियर टू 24 kg, 20 to 23 kg. ओके, म्हणजे आता चारा खायला चालू झालेले आहेत? हो, चारा खायला पूर्ण चाऱ्यावरती आहेत आता. आणि सेम सगळं हे पण नगावरतीच? हो, हा पूर्ण नगावरतीच आपण केजी वरती देत नाही? सेल करत असतो. ओके. आणि हा पूर्ण जेड ब्लॅक आहे का पूर्ण? हो, जेड ब्लॅक मध्ये आहे. म्हणजे जेड ब्लॅक कुणाची रिक्वायरमेंट असेल मेल मध्ये? हो, बघू शकता तुम्ही. फेस पंच आहे, कानाची लेंथ पण खूप छान आहे. जो आपला ब्रीडर आहे त्याचीच पैदास आहे. ओके. मेलची हाईट काय सर? मेलचे आपले 43 हाईट आहे. 43 आपल्याकडे ब्रीडिंगसाठी. त्याच्यामध्ये एक 43 हाईट आहे आणि एक 44 हाईटचे 2 मेल आहेत आपले. ओके ओके ओके. मेल आहे. ह्याची काय डिटेल्स आहेत सर? हा एक 3 महिन्याचा कंप्लीट झालेला आहे. कलर मध्ये आहे. त्यांचे कोणते कलरची रिक्वायरमेंट असेल त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके. सेम एज आहे त्याचं पण 3 महिने प्लस? ओके ओके. हे आपण आपल्याच ब्रीडर्स आहे आणि ब्राऊन फिमेल आहेत आपल्याकडे त्याच्याकडून? ब्राऊन फिमेल आहेत, त्यांची पैदास आहे त्याच्यामध्ये झालेली. ओके.